रामनवमी निमित्त रविवार 6 अप्रैल की शाम 3 शोभा यात्रा निकाली जाने वाली है। इस कारण संपूर्ण शहर राममय होने वाला है। बेलपुरा रामनवमी उत्सव समिति, हमालपुरा रामनवमी उत्सव समिति और विहिप बजरंग दल हिंदू संगठना द्वारा निकाली जाने वाली शोभा यात्रा रात 7:30 बजे राजकमल चौराहे पर एकत्रित होती है। यहाँ पटाखों की आतिशबाजी, ढोल ताशों के निनाद, संदल, डीजे, लेजर लाइट्स, झांकी, लेजिम पथक, जय श्री राम के जय घोष से वातावरण में अलग संचार होता है। यहाँ पर प्रभु श्री राम की महाआरती कर प्रसाद का वितरण किया जाता है। हजारों शहरवासी तीनों शोभा यात्रा को देखने के लिए राजकमल चौराहे पर इकट्ठा होते हैं। श्रद्धालुओं के लिए नाश्ता, चाय, पेयजल, बूंदी, शीत पेय की विविध सामाजिक संगठन द्वारा सुविधा की जाती है। इस कारण चौराहे पर भारी भीड़ रहती है। कुछ छोटी शोभा यात्रा भी शहर के विभिन्न इलाके में निकाली जाती है, लेकिन हिंदू संगठना द्वारा बालाजी प्लॉट के सीताराम बाबा मंदिर से निकाली जाने वाली शोभा यात्रा विशेष रहती है, क्योंकि इस शोभा यात्रा में 8 से 10 आकर्षक झांकियां रहती है तथा जिले के सर्वोत्तम ढोल ताशे पथक इसमें शामिल रहते हैं। इस कारण रामनवमी की शोभा यात्रा विशेष रहने वाली है। 3 बड़ी शोभा यात्रा का राजकमल चौराहे पर होने वाला संगम यह विलोभनीय दृश्य दिखाई देता है। रामनवमी शोभा यात्रा दिनांक 6 एप्रिल याची माहिती देण्याकरता संयोजक समितीने बोलावलेल्या या पत्रकार वार्तामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व न्यूजपेपर्सवाले, मीडियावाले, सोशल मीडियावाले सर्व आपण उपस्थित झाला। त्याबद्दल कार्यकारिणी सचिव या नात्याने या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की या शहरामध्ये 1985 पासून ती रामनवमीची शोभायात्रा निघत असते। साध्या कटल्यावरून सुरू झालेली शोभायात्रा जेव्हा 45 निघाली तेव्हा आम्ही होते त्यामध्ये इतक्या लहान स्वरूपात सुरू झालेली यात्रा त्याचा आपण सगळ्यांना माहिती आहे की अति भव्य स्वरूपात गेल्या 8-10 वर्षापासून आपण पाहतोय की आमचं सहयोग पूर्ण अमरावतीकर या शोभायात्रेची वाट पाहत असतात। त्यांचे स्वरूप झालं एवढं मोठं, एवढ्यामध्ये फक्त विश्व हिंदू परिषद किंवा फक्त बजरंग दल यांचे काही नसून अमरावतीकर जनतेचं जे प्रेम या शोभायात्रेला मिळतं, या अमरावतीकर जनतेच्याच प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे या यात्रेच्या एवढं स्वरूपात झालेलं आपण बघतोय। याही वर्षी सर्व अमरावती शहराच्या प्रेमाखातीर आणि सपोर्टनी दरवर्षीप्रमाणे 6 एप्रिल 2025 रामनवमी आहे। संध्याकाळी सीताराम बाबा मंदिरासमोरच्या प्रांगणातून आपण या यात्रेला सुरुवात करणार आहोत। 4:30 वाजता त्या ठिकाणी पूजा अर्चना होईल। तिथे संत महंत आपण बोलावे, त्यांचं आशीर्वचन होईल आणि ते झाल्यानंतर तिथून 5:30 असे यात्रेला सुरुवात होईल। राजापेठ, राजकमल चौक आणि पुढे मग जयस्तंभ चौक, सुरत चौक यात्रा गांधी चौक या ठिकाणी समापन होणार आहे। या यात्रेमध्ये बरेच देखावे दरवर्षीप्रमाणे आपण करतो आहे। या यात्रेची गर्दी पाहता जसं आपण पाहतो की हजारो लोक तिथे गोळा होत असतात। त्या दृष्टीने त्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने, महिलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आपण वेगळी काळजी घेतोय। त्याकरता आपण टीम्स बनवले आहेत। त्या सगळ्यांची डिटेल माहिती ते कुठल्या त्या झाकी राहणार आहे, कशा प्रकारे राहणार आहे, त्याची तयारी करणारे बंटी काय बाजून आहेत, ते सगळे आपल्या डिटेल देतीलच। पण सचिव या नात्याने फक्त आम्हाला एकच आवाहन करतो की आपल्याशिवाय कुठलाही प्रोग्राम सक्सेसफुल होऊ शकत नाही। आपण जर विचार केला तर कुठल्याही इव्हेंट आपण सक्सेसफुल करू शकता। याच अपेक्षेसह आपल्या सर्वांना सचिव या नात्याने विनंती करतो की ही जी शोभायात्रा आहे त्याची माहिती लोकांपर्यंत आपण जास्तीत जास्त पोहोचावी, जेणेकरून ही जी रामनवमीची शोभायात्रा आम्ही काढतोय त्याला योग्य तो प्रतिसाद मिळेल। खूप खूप धन्यवाद। समाचार संकलन अशोकभाई जोशी।